नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तवा बर्गर बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये एक पडी तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा बारीक कापून टाकायच्यात आणि 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून लो फ्लेमवर मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभराने 2 मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे टाकून कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा. कांदा सोनेरी रंगावर परतवल्यावर एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला टोमॅटो टाकून मिनिटभर परतवून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप, 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे शेजवान चटणी, पाव चमचा मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत. सॉसेसमध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ यामध्ये जरा बेतानेच घालायचं. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 100 ग्रॅम पनीर असं बारीक कापून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. पनीर व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 4 ते 5 चमचे मोझरेला चीज टाकायचं. मोझरेला चीजऐवजी तुम्ही चीज क्यूब्स खिसून टाकले तरीही चालेल. चीज टाकल्यावर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचेत आणि गॅस बंद करायचा. हे मिश्रण आता थोडं थंड होऊ देऊयात. आता इथे आपल्याला 2 बर्गर पाव घ्यायचे आहेत. हे पाव असे मधून कट करायचेत. आता पॅनवर अगदी पाव चमचा बटर टाकून असं पसरवून घ्यायचं आणि या बटरवर हे पाव टाकून दोन्ही बाजूंनी मीडियम फ्लेमवर थोडे भाजून घ्यायचेत. पाव भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. आता पावची जी वरची बाजू आहे ती उलटी ठेवायची व त्यावर स्टफिंग टाकायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. दोन्ही बर्गरच्या पाववर 2 ते 3 चमचे स्टफिंग टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं. व त्यानंतर यावर मेयोनीज टाकून मेयोनीज सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचं. मेयोनीज टाकल्यावर आवडीनुसार या बर्गर पाववर टोमॅटो, कांदा व काकडीचे काप ठेवायचेत व त्यावर बर्गर पावचा दुसरा तुकडा ठेवून बर्गर पाव असा सरळ करायचा. तयार आहेत घरच्या घरीच अगदी मोजक्या साहित्यात बनवलेले तवा बर्गर. चवीला तर खूप अप्रतिम झालेले आहेत. तर तुम्ही पण हे तवा बर्गर एकदा नक्की करून पहा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.